कामर गावात युरिया खताच्या टंचाईने शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. गव्हाच्या पिकासाठी अत्यावश्यक असलेल्या युरियासाठी शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. 25 टन युरिया उपलब्ध असूनही प्रत्येक शेतकऱ्याला केवळ 2च पोती मिळत असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हेच राज्याचे कृषी मंत्री असतानाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी विभागावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कामरगाव येथे गव्हाच्या पिकासाठी आवश्यक असलेल्या युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. व्यंकटेश कृषी सेवा केंद्र कामरगाव येथे 25 टन युरिया खत प्राप्त झाले असले तरी प्रत्यक्षात एका शेतकऱ्याचा केवळ 2च पोती दिली जात आहेत. सकाळपासूनच कृषी सेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक शेतकरी तासनतास प्रतीक्षेत उभे आहेत. गहू पिकाच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर युरिया खत न मिळाल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकीकडे खत उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष वितरण अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री असतानाही जिल्ह्याला पुरेसा युरिया न मिळाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. कृषी विभाग मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. वेळेवर खत न मिळाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान कृषी अधिकारी कारंजा यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास होईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शेतकरी समाधान व्यक्त करीत असून शेतकरी वर्गातून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. सिटी न्यूज सातत्याने या विषयाला वाचा फोडत असून युरिया जरी कमी प्रमाणात मिळत असला तरी बातमीमुळे शेतकऱ्यांच्या मनात थोडा दिलासा निर्माण झाला आहे. आपल्याकडे कारंजा तालुक्यामध्ये युरियाचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परंतु आज कामरगाव इथे व्यंकटेश कृषी केंद्रामध्ये युरिया आलेला आहे. त्यामुळे तालुक्यातून प्रचंड गर्दी इथे बघायला मिळत आहे आणि लांब लांबून शेतकऱ्यांनी इथे प्रचंड गर्दी केलेली आहे. व्यंकटेश कृषी केंद्रामध्ये हा युरिया उपलब्ध झालेला आहे. आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहे, आपण संवाद करू त्यांच्याशी. युरिया भेटत आहे? हो, भेटत आहे, पण त्रास होत आहे. युरियाबद्दल काय वाटतं? युरिया शेतकऱ्याला मिळालं पाहिजे हेच आमची मागणी आहे. पण जो त्रास शेतकऱ्याला होत आहे ते त्रास व्हायला नाही पाहिजे, याबद्दल शासनाने दखल घ्यायला पाहिजे. युरिया आपल्या भागामध्ये कुठे नाही आहे असं तुमचं हे आहे का? भागातली टंचाई आहे. जेवढा युरिया शेतकऱ्याला पाहिजे तेवढा युरियाचं प्रमाण इथे आलेलं नाही, उपलब्ध नाही आहे, त्यामुळे मिळत नाही आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या कारंजा तालुक्यामध्ये गहू पेरा हा जास्त प्रमाणात पेरण्यात आलाय असं सांगत आहे. हा पेरा जास्त, यावर्षी प्रमाण जास्त आहे पेऱ्याचं, गव्हाचं. त्यामुळे आता युरियाचं प्रमाण टंचाई येऊनच राहिलेली आहे. पण हे टंचाई यायला पाहिजे नाही अशी शेतकऱ्याची मागणी आहे. आता सर्वांना किती पोते मिळतात? सध्या प्रत्येकाला 2 पोते मिळत आहे, परंतु 2 पोत्यानं होत नाही शेतकऱ्याचं. तुम्ही सध्या आता गहू पेरा किती एकराचा केलाय? मी 2 एकराचा केलेला आहे. 2 एकर. एकीकडे युरियाची मागणी वाढत असताना दुसरीकडे अपुरा पुरवठा ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शेतकऱ्यांचा संयम आता संपण्याच्या मार्गावर असून प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. कामरगावातील युरिया टंचाईचा हा प्रश्न लवकरात लवकर सुटतो का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.